आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। मोटारसायकल चोरणारे गुन्हेगारांना अटक करून 3 मोटारसायकली केल्या जप्त। सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 26/3/2026 रोजी 3 मोटारसायकल चोरीचे 3 गुन्हे दाखल होतात। वेगवेगळी पोलीस पथके तयार करून आरोपीचा आणि मोटारसायकल शोध घेण्यास पोलीस पथकाने कसून शोध घेतला असता आरोपी मिळून आले। त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात 3ही गुन्ह्यातील मोटारसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। त्या मोटारसायकल चोरीमध्ये एक आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक याचा सहभाग निष्पन्न झालेला आहे। यातील मुख्य आरोपी कालिदास अरविंद जाधव वय वर्ष 21 राहणार पांडी तालुका जिल्हा पुणे हा असून त्यास अटक करण्यात आलेली आहे। तसेच माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी तडीपार आरोपींवर करावयाच्या कारवाईबाबत दिलेल्या सूचनांप्रमाणे दिनांक 26/3/2026 रोजी सायंकाळी 3:30 वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मौजे भोळी येथील सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार केलेला इसम नामे विशाल उर्फ बाबू महादेव चव्हाण वय वर्ष 30 राहणार भोळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा हा शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना मिळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई माननीय श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, श्री यशवंत नलवडे पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सतीश अंदेलवार आणि शंकर पांगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास यादव, पोलीस हवालदार गिरीश भोईटे, पोलीस हवालदार तुषार कुंभार, पोलीस हवालदार सचिन वीर, पोलीस हवालदार अजय झंजार, पोलीस नाईक शिवशंकर शेळके, पोलीस शिपाई अक्षय बगाड, पोलीस शिपाई दीपक पालेपवाड, पोलीस शिपाई अरविंद बहाराळे, पोलीस शिपाई भाऊसाहेब दिघे, पोलीस शिपाई अक्षय नेवसे यांनी केली आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।